आज 28 फेब्रुवारी तुमचे ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस या निमित्ताने मी तुमच्या समोर माझे मत व्यक्त करणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे। 28 फेब्रुवारी विज्ञान दिवस, शिक्षकांचे विद्यार्थ्यांसाठी भाषण। आदरणीय मुख्याध्यापक सर, सर्व मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण सगळे एका अत्यंत महत्त्वाच्या दिवसासाठी एकत्र आलो आहोत। 28 फेब्रुवारी विज्ञान दिवस हा दिवस केवळ दिनदर्शिकेतील एक तारीख नाही, तर तो जिज्ञासेचा, शोधाचा आणि नव्या विचारांचा उत्सव आहे। मुलांनो, तुम्ही कधी आकाशाकडे पाहून विचार केला आहे का? तारे का चमकतात? इंद्रधनुष्याला रंग कसे येतात? मोबाईलमधून आवाज कसा पोहोचतो? या प्रत्येक का आणि कसेच्या मागे विज्ञान उभे आहे। विज्ञान म्हणजे फक्त पुस्तकातील धडे नाही, तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेण्याची वृत्ती आहे। हा दिवस महान भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। त्यांनी प्रकाशाच्या गुणधर्मावर संशोधन करून रमण परिणाम हा महत्त्वाचा शोध लावला आणि भारताचे नाव जगभर उजळवले। त्यांच्या कार्यासाठी त्यांना नोबेल प्राइज इन फिजिक्स हा सन्मान मिळाला। एका भारतीयाने जागतिक पातळीवर विज्ञान क्षेत्रात उंच भरारी घेतली, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। पण मुलांनो, विज्ञान म्हणजे केवळ मोठी प्रयोगशाळा, पांढरा कोट आणि गुंतागुंतीची उपकरणे नाहीत। विज्ञान म्हणजे जिज्ञासा, विज्ञान म्हणजे प्रश्न विचारण्याची हिंमत, विज्ञान म्हणजे का विचारण्याची सवय। आजच्या काळात विज्ञानामुळे आपले जीवन किती बदलले आहे याचा विचार करा। औषध उपचार, शेतातील प्रगती, अंतराळ संशोधन, संगणक, इंटरनेट या सर्व क्षेत्रात विज्ञानामुळे क्रांती झाली आहे। जर विज्ञान नसते तर आपण आज इतके प्रगत झालो असतो का? अंधश्रद्धेपेक्षा तर्काला महत्त्व देणे, अफवांपेक्षा सत्य शोधणे आणि भीतीपेक्षा ज्ञानाची कास धरणे हीच विज्ञानाची खरी शिकवण आहे। याच संदर्भात मला एक छोटीशी चारोळी आठविते। प्रश्नांनी पेटते ज्योत ज्ञानाची, प्रश्नांनी पेटते ज्योत ज्ञानाची, शोधात सापडते वाट नव्याची। विज्ञान देईल विचारांची ताकद, विज्ञान देई विचारांची ताकद, घडविते भवितव्य उज्ज्वल देशाची, घडविते भवितव्य उज्ज्वल देशाची। मुलांनो, तुमच्यातील प्रत्येक जण भविष्यात मोठा शास्त्रज्ञ होईलच असे नाही, पण प्रत्येक जण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवू शकतो। कुठलीही गोष्ट ऐकली की तिचा विचार करा, कारण शोधा, समजून घ्या, हेच खरे विज्ञान आहे। आज विज्ञान दिनानिमित्त आपण एक संकल्प करूया, नवीन गोष्टी शिकण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि ज्ञानाच्या मार्गावर निडरपणे पुढे जाण्याचा। कदाचित पुढचा मार्ग शोध आपल्याला शाळेतूनच होईल आणि तो शोध तुमच्यापैकी कोणीतरी लावेल। इतकेच बोलून मी माझे भाषण इथे थांबविते। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। तुम्हाला पुन्हा एकदा विज्ञान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।